प्रभू राम म्हणाले सरकार त्याच्या संपादकाला फोन आमदाराच्या बायकोचा धमकी दिली, ह्याची चौकशी झाली पाहिजे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचार इन्स्टिट्यूशनलायझेशन झालंय का? इन्स्टिट्यूशनलायझेशन म्हणजे भ्रष्टाचाराचं इन्स्टिट्यूशनलायझेशन झालेलं आहे असं मला वाटतं। काल नांदेडमध्ये पूल पडला, कारण 2 विद्यार्थी कसेबसे वाचले। सांगण्यात काय आलं की ते भूकंपामुळे झालं। अरे पुलाची एक भिंत खाली पडते, सगळी माती रस्त्यावर येते, एखादी तरी झोपडी पडली असेल की नाही त्या 4.5 रिश्टर स्केलच्या भूकंपानं। 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यावर एखाद्या घर पडलं असेल, एखादी झोपडी पडली असेल आणि मग आपला कोट्यावधी रुपयाचा पूल कोसळला असेल। पण हाच पूल कोसळला, बाकी काही मुनगंटीवार साहेब पडलेलं नाही। हा पूल का कोसळला याची चौकशी केली पाहिजे। आम्ही तुम्हाला बदनाम नाही करत, तुम्ही स्वतःवर घेऊ नका। कॉन्ट्रॅक्टर चुकीचे आहेत, त्यांच्या मागे लागा। तुमचा काय सोकावता कामा नये। असा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे की त्यानं पडल्या 2 महिन्यात पुलाची भिंत पडते? अध्यक्ष महोदय, हे गंभीर आहे। तुम्ही साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही याच्यात लक्ष घाला। तो कोण कॉन्ट्रॅक्टर त्याला बोलवा, मुख्यमंत्री महोदयांना किंवा ते बांधकाम मंत्री कोण आहेत त्यांना बोलवा, पण ह्याचा शहानिशा झाला पाहिजे। एक झोपडी त्या जिल्ह्यात पडली नाही, भूकंप लय लांब झालेला, पण एक झोपडी नाही पडली, पण याचा पूल पडला। अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, मागे कोणी दोषी अजून झालेलं नाही, आम्हाला माहित नाही कोण झालं का। होर्डिंग पडली, 13 माणसं दगावली, कोणी दोषी नाही। मेट्रोचं बांधकाम कोसळून माणूस दगावला, कोणीही दोषास पात्र नाही। झाड शाळेच्या बसवर कोसळून एक निष्पाप जीव गेला, कोणीही दोषी नाही। यामध्ये कुणीच दोषी नसेल, ह्या पुलातही कोणीच दोषी निघणार नाही अशी मला खात्री आहे। कारण आता आशाच संपलेल्या आहेत, सगळ्या आशा संपलेल्या आहेत न्याय मिळण्याच्या। एखादी दुर्घटना झाल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी, आता हे सीलिंग काय ते मिसिंग लिंकचं समर्थन तुम्ही करताय, ओके, पण अरे चौकशी करा ना, का असं झालं? एवढा मोठा वरचा डोंगर तुम्ही ॲड्रेस का नाही केला? तुम्ही आत्ता म्हणताय वर जाळी लावतो, तर मग पुढं एवढे 6 देशाचे इंजिनियर आपल्या कामाला सेवा देत होते। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की आता काय मीडिया तर काय बोलतच नाही, ते राम मंदिरात चोरी झाली 2 दिवसाच्या पलीकडे 3रा दिवस नाही दिसला। मग फार मीडियाची पण अपेक्षा आता जनतेची राहिलेली नाही। 2 दिवस चालतं टीव्हीवर, विषय संपतो, 3रंच काहीतरी होतं आणि मग हे सगळं जातं। आता रामटेकचं आपण बिल मंजूर केलं, किती रामाची बिल होतं, रामाचं सगळ्यांनी हजर राहायला पाहिजे होतं, पण कशी उपस्थिती होती राम भक्तांची हे तुम्ही बघितलं। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, लोकशाहीचा 4था स्तंभ ढासळत असेल तर नक्कीच लोक स्वतः पत्रकार व्हायला लागलेले आहेत, स्वतःच पोलखोल करायला लागलेले आहेत। आणि म्हणून एक पंडित म्हणून पुण्यात आहे, पंडित म्हणून त्याच्या रील्स बघा, अतिशय कौतुक आहे त्याचं मला। गाडीची नंबर प्लेट पासून खड्डे पुण्यातले काय आहेत हे सगळ्यावर तो बिचारा रील करतो। आणि त्याची अपेक्षा आहे, म्हणजे असे नागरिक आहेत की ज्याला फार मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय लोकांना अपेक्षा आहे। अध्यक्ष महोदय, तुकाराम मुंडेने अलीकडे नामांकित दूध डेअरीवाले बोलून घेतले, पुण्यात मला वाटतं मीटिंग झाली असेल त्यांच्या ऑफिसला, सर्व दूध डेअरीवाले आले। तुकाराम मुंडेंनी सांगितलं, चुकीच्या लोकांचं दूध, तुम्ही चुकीचं दूध घेऊ नका। इथं डेअरीवाल्यांनी जाहीर सांगितलं त्या मीटिंगमध्ये की बीडच्या कोणा एका आमदाराची बायको आम्हाला दम देते आणि दूध घ्यायला लावते। मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे त्यांना, तुकाराम मुंडेंना, की कोणाचं नाव त्यांनी घेतलं। मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या म्हणतात की आम्हाला खराब दूध घेण्याचा दबाव येतो। मग एक लेट्सअप नावाचं चॅनल आहे, त्यांनी बातमी लावली की आमदारांच्या बायकोने दबाव टाकला खराब दूध घेण्यासाठी, आणि त्यांनी बातमी लावली, त्याच्या संपादकाला फोन आमदाराच्या बायकोचा, धमकी दिली, ह्याची चौकशी झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय,
हे काय चाललंय राज्यामध्ये? किती कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स. म्हणजे आपल्याला कुणाचा तरी आशीर्वाद आहे. बसा 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 बसा, बोला. म्हणून म्हणतोय तुमच्यावरचा अन्याय दूर करायला देवेंद्र फडणवीसांनी चौकशी करावी आणि कुणाची बायको आहे त्याची माहिती सभागृहाला पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी द्यावी, अशी माझी त्यांची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, चोर मचाए शोर असं होऊ नये. मी हे ऐकलेलं नाही म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही, रेकॉर्डला होईल. मी रेकॉर्डवर पण घेतलेलं नाही. थँक्यू. सध्या दूध व्यवसायात असं होऊ नये अशी आमची विनंती आहे. चोर मचाए शोर, उलटा चोर कोतवाल को डाटे, एवढी काळजी अध्यक्ष महोदय घ्यावी. मी जास्त वेळ घेणार नाही. तुमचा आदेश असेल तर मी एक कविता म्हणतो. आता शेवटचा दिवस आहे. तुमची चिडायचं नाही, आपलं स्पोर्ट्समन स्पिरिट जागा ठेवा, चिडू नका. आपलं असंच आहे कविता. सामना चित्रपटात मारुती कांबळेचं काय झालं हा एक खूप प्रसिद्ध संवाद आहे. त्यावर संवादावर आधारित एक कविता तयार केलेली आहे. मी नाही केलेली. मी कवी नाही आहे, त्यामुळे उगाच खोटं गोगावले साहेब बोलणं बरोबर नाही. इथं सभागृहात खरंच बोलायचं असतं, त्यामुळे झूट बोलणे असे काम नाही होता. सरकार म्हणालं जनतेला आता सगळं फिक्स झालंय. सरकार म्हणाले जनतेला आता सगळं फिक्स झालंय. महाराष्ट्राला $1 मिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे डन झाले. जनता म्हणाली सरकारला साहेब पेट्रोल 111 झालं, डिझेल 100 जवळ आलं, सांगा महागाई कमी करण्याचं काय झालं. सरकार म्हणाले जनतेला डाओसला जाऊन करार झाला, महाराष्ट्रात मोठा उद्योग आला, मोठं काम झालं. पालक म्हणाले सरकारला आमचं पोरगं बेरोजगार का झालं, 2 कोटी रोजगाराचं काय झालं. सरकार म्हणालं महिलांचा आता प्रश्न राहिला नाही, त्यांना बरंच काही मिळालेलं आहे, त्यांचं मतही आता आपलं झालेलं आहे. महिला म्हणाल्या सरकारला साहेब 80 लाख महिलांना बाद का केलं, लाडक्या बहीण योजनेचं काय झालं. आता सरकार वैतागलं, विद्यार्थ्यांकडे वळलं. सरकार म्हणालं विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी खूप केलं, नीट केलं. विद्यार्थी म्हणाले सरकारला तेच आम्ही विचारतोय, नीटचं काय झालं, CET TETचं काय झालं. आता सरकारने मात्र प्रभू रामाकडे दावा केला. प्रभू रामाकडे, हे सगळेच अशांत आहेत, सगळेच नाराज आहेत म्हटल्यावर सरकार प्रभू रामाकडे गेलं आणि प्रभू रामाकडे दावा केला, प्रभू रामा वाचव रे आम्हाला, आता तुझं मंदिरही झालं. प्रभू राम म्हणाले सरकारला आधी सांगा माझ्या भक्तांनी दिलेलं दानाचं काय झालं. धन्यवाद.